नमस्कार मंडळी, अन्वी अँड फॅमिली किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप 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 मनापासून परत एकदा स्वागत आहे। आज मस्त असं गरमागरम दाल फ्राय बनवणार आहोत। पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत परफेक्ट अशी रेसिपी आहे। ढाब्यावर मिळतो तेव्हा ती चव आपल्या अगदी लक्षात राहिलेली असते, पण तसं घरी बनतच नाही बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा। तर आज अगदी ढाबा स्टाईल असा दाल फ्राय आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि जिरं हे टाकून त्याची छान तडतड अशी फोडणी करून घेतलेली आहे। अर्थात परत एकदा फोडणी खमंग बसली तरच पदार्थ हा खमंग आणि छान होतो। त्यामुळे फोडणी सगळ्यात महत्त्वाची आहे। कुठल्याही पदार्थांना देताना अगदी तडतड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। बऱ्याच वेळा आपण गृहिणी घाई असते, पटकन मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि परत पुढचे लगेच सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायची घाई करतो, तर तसं करू नका। पूर्ण अशी छान तडतड फोडणी होऊ द्या। त्यानंतर त्या तेलामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून आणि थोड्याशा लसण पाकळ्या मी इथे टाकलेल्या आहे। लसण मी आता थोडासा कमी टाकलेला आहे, कारण जेव्हा आपण दाल फ्रायला वरतून फोडणी देतो तेव्हा मी बाकीचं लसण टाकणार आहे। त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी इथे कढईमध्ये टाकून घेणार आहे। कढईमध्ये कांदा टाकल्यानंतर छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप जास्त असा लाल होऊ द्यायचा नाही आहे, तर गुलाबीसर अशा रंगावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा असा मस्त सुटसुटीत आणि बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही जितका कांदा छान बारीक चिराल तितका तो छान लागतो दाल फ्रायमध्ये, त्यामुळे कांदा एकदम फाईन आणि बारीक चिरा। त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे थोडीशी हळद, धणा जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। थोडासा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकला तरीही चालेल। कुठल्याही ब्रँडचा, कुठलाही अगदी घरी बनवलेला असले तरी सुद्धा ठेवणीतला। सुके मसाले इथे कांद्यांमध्ये टाकून घेतले म्हणजे असे छान ते एकजूट होतं आणि त्याचाही कच्चेपणा जाऊन छान अशी दाल फ्रायला त्याची मस्त चव येते। त्यामुळे इथे कांद्यासोबतच मी इथे सगळे सुके मसाले टाकून घेतलेले आहे। सगळे छान इथे परतून घेऊन कांद्यासोबत तुम्ही बघू शकता मस्त असा कांदा सुद्धा आता लाल झालेला आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो इथे घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी अगदी सारखीच घ्यायची आहे, म्हणजे जितका कांदा तितकाच टोमॅटो इथे घातलेला आहे मी। एक कांदा तर एक टोमॅटो, कमी जास्त छोटा मोठा असू शकतो, परंतु खूप जास्त फरक करू नका कांद्या आणि टोमॅटोच्या क्वांटिटीमध्ये, नाहीतर मग ते बॅलन्स होत नाही। म्हणून कांदा आणि टोमॅटो हा जवळजवळ सोबतच ठेवा। त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि थोडासा एक चमचा त्याच्यामध्ये मुगाची डाळ ही कुकरला 3 शिट्ट्या घालेपर्यंत हळद टाकून शिजवून घेतलेला आहे। इथे टोमॅटोजमध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जितकं मीठ टाकायचं आहे पूर्ण दाल फ्रायमध्ये तितकं, कारण त्याच्यामध्ये टोमॅटो पण लवकर शिजतो। आणि मी डाळीमध्ये शिजताना मीठ घातलेलं नाही आहे, कारण की डाळीमध्ये जर तुम्ही शिजताना मीठ घातलं तर डाळ शिजायला वेळ लागतो। शिट्ट्या होऊन सुद्धा डाळ आपली बऱ्याच वेळा शिजत नाही, त्यामुळे मिठाचीच मी इथे ही डाळ शिजवून घेतलेली आहे। तर एक छोटा वाटी तुरीची डाळ आणि त्याच्यामध्ये एक आपला पोह्याचा चमचा असतो इतकी मुगाची डाळ। तर तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ टाकली तरीही चालेल, पण मुगाच्या डाळीमुळे छान असा घट्टसर आणि एकसंधपणा येतो पूर्ण डाळीला आपल्या। त्यामुळे मी इथे मुगाची डाळ टाकलेली आहे, कारण मुगाच्या डाळीमध्ये थोडेसे असे लेस असते, अशी पटकन घट्टसरपणा येतो। त्याच्यामुळे आपण जेव्हा मुगाची डाळ साधी पण करतो जेवणामध्ये तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामुळे मुगाची डाळ मी इथे वापरलेली आहे। तर मस्त असं हे सगळं पाणी टाकून एकसारखं करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्याची क्वांटिटी थोडीशी अजून घट्ट वाटत होती म्हणून मी इथे अजून पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं। त्यानंतर छान अशी मस्त उकळून घ्यायची आहे ही दाल फ्राय एक 5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर एक छोटा चमचा मी इथे गूळ टाकलेला आहे। तर गूळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल तर नाही घातला तरी चालेल, पण गूळ घातल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही म्हणून गूळ घाला शक्यतोवर। त्यानंतर वरतून फोडणी करण्यासाठी मी इथे छान एक मोठा चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये जिरं, भरपूर असा लसण आणि एक सुकी लाल मिरची, जी अजिबात तिखट नाही आहे अशी रसगुल्ला मिरची मी इथे टाकलेली आहे। त्यामुळे छान अशी फ्लेवर येतो आपल्या दाल फ्रायला। आपला दाल फ्राय मस्त अजून 5 मिनटं उकळून घेतलेला आहे आणि मस्त गरमागरम असा हा दाल फ्राय तयार आहे। पोळीसोबत, भाकरीसोबत, जिरा राईससोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। जेव्हा भाजीचा ऑप्शन नसतो तेव्हा मस्त असा पर्याय आहे। नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तुमच्या मंडळींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।